पोलीस दलाच्या ताफ्यात आता नव्याने 31 वाहने दाखल झाली आहेत। यामध्ये एक महिंद्रा थार, 12 बोलेरो, 8 स्ट्रायकिंग व्हेकल आणि 10 अत्याधुनिक मोटरसायकलचा समावेश आहे। बुधवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते या वाहनांचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। या वाहनामुळे पोलिसांना पेट्रोलिंगसह घटनास्थळी जलद पोहोचण्यास मदत होणार आहे। सांगली जिल्हा पोलीस दलाला विविध कामांसाठी जिल्हा नियोजनमधून 9 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे। पोलीस दलातील बांधकामाच्या कामासाठी 5 कोटींचा निधी, तर वाहने आणि बिनतारी संदेश सामग्री खरेदी करण्यासाठी 1,69,00,000 असा एकूण 9 कोटींचा निधी मंजूर झाला आहे। यातूनच पोलीस दलासाठी तब्बल 31 नवी वाहने खरेदी करण्यात आली आहेत। यामध्ये परेडसाठी एक थार, 12 बोलेरो, एक अत्याधुनिक डॉग व्हॅन आणि तर 8 लाईट स्ट्रायकिंग व्हेकलचा समावेश आहे। नव्या वाहनामुळे पोलिसांना पेट्रोलिंग तसेच एखादी महत्त्वाची घटना घडली तर त्या ठिकाणी तातडीने पोहोचण्यास मदत होणार आहे। बुधवार दिनांक 6 मार्च रोजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते सायंकाळी वाहनांचा लोकार्पण सोहळा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात होणार आहे।